10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा नेहमी एक प्रश्न असतो की 10वी नंतर काय? आम्हाला 90% मिळालेले आहेत तर आम्ही सायन्स घ्यावं का? आम्हाला 60% मिळालेले आहेत तर आम्ही कॉमर्स घ्यावं का? आणि आम्हाला 40-45% आहेत तर आम्ही आर्ट्सला जावं. तर बघा आता या तिन्ही शाखा आणि टक्के याचा फारसा काही संबंध नाही. ठीक आहे, तुम्ही 60% पण सायन्सला जाऊ शकता आणि 90% पण तुम्ही आर्ट्स घेऊ शकता. तिन्ही शाखांचं उद्देश वेगवेगळं आहे. आर्ट्समध्ये तुम्ही इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे सगळे विषय आपण शिकतो. जेणेकरून आपल्याला प्रशासनिक गोष्टी समजाव्यात आणि आपण MPSC, UPSC किंवा ज्या सेवा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये आपण जाऊ शकतो. कॉमर्समध्ये आपण सगळं कमर्शियल जे आहे म्हणजेच बिझनेस असेल किंवा फायनान्स असेल, बँकिंग असेल या गोष्टी आपण शिकत असतो. टॅली करायला आपण शिकत असतो, अकाउंट शिकत असतो. आणि सायन्समध्ये आपण विज्ञानाचे विविध विषय जे आहेत, गणित असेल, त्यानंतर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषय आपण शिकत असतो. तर त्यामुळे तुम्हाला टक्के किती पडले याचा विचार न करता तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही शाखा निवडा किंवा तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, तुम्ही तिथपर्यंत अचिव्हमेंटला जाऊ शकणार आहात का, तुम्ही त्यानुसार तुमची जी 10वी नंतरची शाखा जी आहे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ती निवडावी. मला 90% पडलेले आहेत म्हणून मला बंधनकारक आहे की मी सायन्सलाच जावं असं काही नाहीये. आणि मला 60% आहेत आणि त्यामुळे मला सायन्सला काही येणार नाही असं काही नाहीये. तुम्ही कमी टक्क्यावर पण सायन्सला आणि जास्त टक्क्यावर पण आर्ट्सला जाऊ शकता. तिन्ही शाखांचं वेटेज एक समान आहे. कुठलीही शाखा जास्त इम्पॉर्टंट आणि दुसरी शाखा कमी इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे तुम्ही शाखा निवडताना नेहमी विचार करा की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, नाहीतर तुम्ही असं विचार करू नका की मला किती टक्के आहे. धन्यवाद.